कर्नाटकातील धम्मसेवक भारती प्रभू यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत तामिळनाडू, कर्नाटक, पांडिचेरी, तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात प्रथम नांदेड येथे दाखल झालेल्या अशोका आंबेडकर धम्मयात्रेचे भिक्खू संघ व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। सम्राट अशोकाच्या 10 फूट उंचीच्या पुतळ्यासह ढोल ताशे लेझिमच्या गजरासह शहरातून निघालेल्या या धम्मयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते। हर्षनगरातील संबोधी विहारात भिक्खू विनयबोधीप्रिय महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मसभा घेण्यात आली। पुढे ही धम्मयात्रा औरंगाबाद मार्गे नागपूरला रवाना करण्यात आली। धम्मयात्रा यशस्वी पार पाडण्यात धम्मसेवक राहुल कोकरे, नितीन एंगळे व कुणाल महागडे यांनी परिश्रम घेतले। या धम्मयात्रेत शहरातील व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत सहभागी झाले होते। जय भीम, नमो बुद्धाय। I am Bharati Prabhu. I am with Vishaka, Jai Bhim Shah and two Sramner and our Lata madam. We are conducting Ashoka Ambedkar Dhamma Yatra for peace and fraternity to all world people. At the present, the Russia and Gaza, Israel, they are conducting war against the humanity. But our Dhamma Vijay Ashoka, before 2200 years before, he leaves sword for peace and fraternity from India. Dhamma Vijay Ashoka is the great symbol of peace and fraternity. But our India also forget about our Dhamma Vijay Ashoka history. Our Baba Saheb Ambedkar only create awareness about the Dhamma Vijay Ashoka by the national flag to create the Ashoka Chakra and the rupees. Without Ashoka symbol there is no value in Indian rupees. But the people never about realized the value of Dhamma Vijay Ashoka. So by the Baba Saheb Ambedkar we are took Dhamma Vijay Ashoka because the truth never fail. Truth never fail. Dhamma never fail. So we are conducting Dhamma Yatra to create Prabhuta Bharat, the name of Baba Saheb Ambedkar. Jai Bhim, Namo Buddhaya। नमो बुद्धाय, जय भीम। हम ये बुद्धिस्ट फ्रेटर्निटी काउंसिल से वेमेन विंग और विमेन विंग के तरफ से 7 स्टेट्स को संचार करके ये पीस एंड फ्रेटर्निटी का यात्रा है या प्रेम और शांति का यात्रा है। भगवान अंबेडकर अशोक सम्राट देवनाम प्रिय अशोका का और बाबा साहेब डॉक्टर BR अंबेडकर बाबा साहेब का सैक्रिफाइस के हिसाब से ये यात्रा कर रहे हैं। ये तीसरी साल का यात्रा है। पहले का यात्रा का ये प्रतिमा 10 फुट का प्रतिमा हमने दीक्षा भूमि में स्थापन किया है और दूसरा का प्रतिमा बोध गया में स्थापन करने के लिए प्रस्ताव रखा है और ये तीसरा यात्रा है। इसको हम कलिंग में स्थापन करेंगे। दीक्षा भूमि में संचार करके फिर ये कलिंग में स्थापन करेंगे। इसका आयोजक मिस्टर भारती प्रभु फ्रॉम चेन्नई, डॉक्टर भारती प्रभु पूरा साउथ इंडिया का आयोजक अप टू महाराष्ट्र और कलिंग का आयोजक भारती प्रभु है। बहुत श्रम करके धम्म को प्रचार करने के लिए और बाबा साहेब और सम्राट देवनाम प्रिय अशोका का पूरा गुणों का प्रचार करने के लिए, उनका त्याग का प्रचार करने के लिए बहुत श्रम दान दिया है उन्होंने। अशोका आंबेडकर धम्मयात्रा आज नांदेड शहरामध्ये आली होती। तमिळनाडू, केरळ, कर्नाटका, पांडिचेरी, तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा 7 राज्यामध्ये ही यात्रा जी आहे ती भ्रमण करत आहे। या धम्मयात्रेला नाव अशोका आंबेडकर आहे। त्याचा उद्देश फार स्पष्ट आणि फार स्वच्छ आणि अतिशय महत्त्वाचा आहे। तथागतांच्या परिनिर्वाणानंतर महान सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। फार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये संपूर्ण जगाला ठाऊक आहे। आशिया खंडामध्ये वेगवेगळ्या देशात बौद्ध भिक्षू पाठवून श्रीलंकेमध्ये तर त्यांनी आपल्या मुलाला भिक्षू बनवले, महेंद्र, आणि मुलीला भिक्षूने बनवले, संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवलं। भगवान बुद्धाचा उपदेश 82,000 स्कंदामध्ये 82,000 विषयात आहे। भगवान बुद्धाच्या काळातील त्यांच्या सानिध्यातील भिक्षूंनी त्याला 2000 स्कंद जोडले।
आणि असं मिळून त्रिपिटकामध्ये बुद्धाचा उपदेश हा 84,000 धर्मस्कंदामध्ये आहे. तर हे 84,000 धर्मस्कंद असल्यामुळे हा उपदेश 84,000 धर्मस्कंदात असल्याच्या हेतूने भगवान बुद्धाच्या धम्माचं ते अस्तित्व राहावं यासाठी अशोक सम्राटांनी आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशामध्ये 84,000 स्तूप निर्माण केले. आणि हा संपूर्ण इतिहास या देशामधून जवळजवळ लोप पावत चाललेला होता. वैदिक धर्म हिंदू धर्मामध्ये रूपांतरित झाला आणि हिंदू धर्माने आक्रमण केली. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी आक्रमण केले, अनेक ठिकाणी जैनांनी आक्रमण केली. परंतु आधुनिक काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक सम्राटांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशामध्ये निशस्त्र अशी धम्मक्रांती घडवून आणली 1956च्या विजयादशमीला. तर एका आधुनिक काळातल्या टोकाचे महापुरुष सम्राट अशोक आणि मॉडर्न एजमधले आधुनिक काळातले इतिहास काळातले महापुरुष सम्राट अशोक आणि आधुनिक काळातले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं जे धम्म कार्य आहे धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं ते या जगामध्ये आधुनिक जगाला पटावं आणि ते कळावं आणि कृतज्ञता त्यांच्यामध्ये असावी हा एक उद्देश अशोक आंबेडकर धम्मयात्रेचा आहे. नांदेड येथील संबोधी बुद्ध विहार हर्षनगर या ठिकाणी या यात्रेचा समारोप झाला. फार उत्स्फूर्तपणे या यात्रेला नांदेड शहरातील बौद्ध जनांनी प्रतिसाद दिला. सर्वांचे धन्यवाद. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची जय भीम. हा सर्वांना जय भीम. मी नितीन एंगडे, नांदेड. आज 23 सप्टेंबर 2025 रोजी अशोक धम्म यात्रा ही केरळहून नांदेड येथे आलेली आहे. ही धम्म यात्रा 30 दिवस चालणार आहे. केरळ राज्यातून याची सुरुवात झालेली आहे. केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 7 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. तर आज 23 तारखेला ही यात्रा नांदेड इथे आलेली आहे. तर या यात्रेचं आयोजन इथं कुणाल महागडे, मी नितीन एंगडे आणि सर्व मित्रमंडळी यांनी आयोजन केलेलं आहे. नांदेडच्या हर्षनगर येथे या रॅलीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. या रॅलीचं मुख्य आयोजक भारती प्रभू हे तमिळनाडूचे आहेत. या रॅलीचं हे 3रं वर्ष आहे. ही रॅली पहिल्या वर्षी 2 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. तेव्हा नांदेडमध्ये होती. नांदेडच्या जनता कॉलनी येथे या रॅलीचं स्वागत केलं होतं. आता हे 3रं वर्ष आहे. तर ही रॅली नांदेडमधून पुढे औरंगाबाद, नागपूर येथे या रॅलीचं समारोप होणार आहे 1 ऑक्टोबरला. आणि हे तामिळनाडूचे लोक तर नागपूरच्या दीक्षाभूमीला आपलं धम्मदीक्षा निमित्त तर सम्राट अशोकांचा हे पुतळा डोनेट करणार आहेत. एक 7 फुटाचा सम्राट अशोकाचा पुतळा आहे, तो डोनेट करणार आहेत. तर केरळ आपले साऊथ म्हणजे दक्षिण भारतातले आपले हे बांधव सातत्याने म्हणजे आपल्याला ही जाणीव करून देत आहेत की बाबा आम्ही म्हणजे महाराष्ट्र हे इथं येण्याचं एकच कारण आहे की बाबा आम्ही हे करतोय तर तुम्ही बी हे म्हणजे या पद्धतीनं म्हणजे सम्राट अशोकाचा गौरव करा, इतिहास लोकांना सांगा. या रॅलीचा एवढाच उद्देश आहे त्यांचा की सम्राट अशोकाचा इतिहास, बुद्ध धम्माचा इतिहास या रॅलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातून दक्षिणमधून ते महाराष्ट्रापर्यंत दीक्षाभूमीपर्यंत या रॅलीचा इतिहास सांगत जाण्याचा या रॅलीचा यांचा उद्देश आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी धम्मसेवक राहुल कोकरे. आज या ठिकाणी केरळ राज्यातून आलेली धम्मयात्रा, या धम्मयात्रेचं नांदेड नगरीमध्ये भव्य असं स्वागत झालं. या धम्मयात्रेचा उद्देश जो त्या काळामध्ये सम्राट अशोक राजांनी आपले मुलगी आणि मुलगा धम्मासाठी देऊन दायक झाले आणि त्या काळामध्ये जो आहे तो धम्माचा प्रसार केला. आणि या काळामध्ये म्हणजे 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा प्रसार केला, पुनर्जीवन केलं धम्माचं. या धम्माचा उद्देश घेऊन अशोका आंबेडकर ही यात्रा दरवर्षी येत असते. नांदेडमध्ये त्या यात्रेचं आगमन झालं, त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्वागत झालं आणि हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झालेला आहे.